दीदी, पुढच्या सत्राला तुम्ही सुरुवात करावी. दीदी, आपलं पुन्हा आजच्या या सत्रामध्ये स्वागत आहे. शांती. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की राजयोगाच्या काय प्राप्ती आहेत. ईश्वराला आठवण केल्यामुळे आपल्याला कोणती शक्ती प्राप्त होतात. राजयोगाच्या अभ्यासासाठी आणखीन काही विशेष माहिती ज्ञान असणं ह्या जीवनामध्ये आवश्यक आहे. त्यामुळं आजपासून आपण जे सत्र पाहणार आहोत त्याला म्हटलं जातं ज्ञान आणि योग. तर आजच्या या सत्रामध्ये आपण विशेष जाणून घेणार आहोत सृष्टी चक्राबद्दल, कालचक्राबद्दल. आपण सर्वजण अनुभवी आहोत की समय जो आहे तो खूप शक्तिशाली आहे. एकदा गेलेला समय पुन्हा आपण प्राप्त जीवनामध्ये कितीही किंमत दिली तरी प्राप्त करू शकत नाही. त्यामुळेच म्हटलं जातं की जो वर्तमानामध्ये समय आहे, क्षण आहे, त्याला खूप चांगल्या पद्धतीने वापरा. इतक्या चांगल्या पद्धतीने वापरा ज्याला म्हटलं जातं की ते सफल होईल आणि भविष्यामध्ये आपल्याला कितीतरी पटीने त्याची प्राप्ती होईल. आणि वेळ, समय अशी गोष्ट आहे ज्याच्या समोर कोणाचंही काही चालत नाही. म्हणून समयाला म्हटलं जातं की समय हा एखादा पक्षासारखा आहे. ज्या प्रकारे एखादा पक्षी उडून जातो त्या पद्धतीनंच गेलेला समय परत येत नाही. आणि ह्या समयाचं आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे एक छोटंसं महाभारतातलं उदाहरण देऊन तुम्हाला मी सांगते. एकदा युधिष्ठिर राजा राज्यसभा करत होता आणि राज्यसभा संपतच आली होती. त्यावेळी राज्यातला एक व्यक्ती न्यायासाठी येतो. युधिष्ठिर त्या व्यक्तीला सांगतो आज नाही, उद्या ह्याच वेळेला या, मी न्याय करेन. हे जेव्हा भीम ऐकतो तेव्हा भीम पूर्ण राज्यामध्ये जाहीर करतो की युधिष्ठिर राजा उद्यापर्यंत जीवित राहणार आहे. आणि ही गोष्ट सर्वत्र राज्यामध्ये पसरते आणि युधिष्ठिर पर्यंत पण पोचते. जेव्हा युधिष्ठिरला समजतं की भीम असं जाहीर करत आहे तेव्हा ते भीम जवळ जातात आणि विचारतात की तू असं काय जाहीर केलंस, तुझं असं का म्हणणं आहे. तेव्हा भीम सांगतो की आज तुमच्याकडे एक व्यक्ती न्याय मागण्यासाठी आला होता, पण तुम्ही त्याला सांगितलं की आज नाही, उद्या. त्याला तर न्याय त्याच वेळेला हवा होता, परंतु त्याला तुम्ही उद्या यायला सांगितलं. म्हणजे नक्कीच तुम्ही उद्यापर्यंत जिवंत राहाल ह्याची तुम्हाला गॅरंटी आहे. इतका तुमच्याकडे समय आहे. आणि तसं जर आपण आपल्या जीवनामध्ये पाहिलं तर आपल्याला स्वतःकडे किती समय आहे ह्याची काहीही गॅरंटी नाही. म्हणजे आज आत्ता जो आपल्याकडे समय आहे त्याला आपल्याला सफल करायचा आहे. म्हणून म्हटलं जातं अब नाही तो कब नाही. जर आता नाही केलं तर आपण कधीच नाही करणार. म्हणूनच या समयाला
पक्षाची उपमा दिलेली आहे. आणि जर का आपण स्वतःमध्ये परिवर्तन नाही आणलं, चेंज नाही आणला, तर आपण सगळेच अनुभवी आहोत की समय, वेळ आपल्याला परिवर्तन नक्कीच करवतो. वर्तमानामध्ये देखील आपण पाहत आहोत की सृष्टीला 5 तत्वांना आपण खूप नकारात्मक रीतीने परिवर्तन केलं आणि आज ती सृष्टी पुन्हा सत्वप्रधान बनण्यासाठी आपल्यामध्ये हे असे सगळे परिस्थिती निर्माण होऊन एक चेंज, एक परिवर्तन आणत आहे. म्हणून म्हटलं जातं की आपण परिवर्तन नाही केलं तर समय आपल्यामध्ये एका खूप दर्दनाक रीतीनं, वाईट रीतीनं परिवर्तन नक्कीच आणतो. समयामध्ये ती शक्ती आहे जेणेकरून परिवर्तन घडवून आणेल. सुनीलभाई, प्लीज स्क्रीनवर पीपीटी दाखवा. तर आजच्या दिवशी ह्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत की चक्र. तर माहिती आहे तुम्हालाही की प्रत्येक गोष्ट ही चक्राच्या रूपाने चालते. जसं दिवस आहे, दिवसानंतर रात्रच येते, रात्रीनंतर दिवस येतो. हे चक्र आहे. सृष्टीचं देखील चक्र आहे, समयाचं देखील चक्र आहे. 24 तासांचा एक दिवस, 30 किंवा 31 दिवसांचा एक महिना, 12 महिन्यांचं एक वर्ष, हे एक चक्र आहे. आणि हे चक्र तसं बघा, आपलं जे आपण एखादा उत्सव वगैरे साजरे करतो ते आपण हिंदू कॅलेंडर नुसार साजरे करतो. आणि आपलं जे काही ऑफिस वर्क आहे ते आपण इंग्लिश कॅलेंडर नुसार चालतो, त्याला वापरतो. त्याचबरोबर पूर्ण जगामध्ये, विश्वभरामध्ये 24 तासांचा एक दिवस मानला जातो. प्रत्येक जणाने त्याला स्वीकार करून त्याच पद्धतीने चालत आहे. तसं तर आपण 24 तासांना 25 किंवा 26 तासही करू शकतो, मिनिटं कमी जास्त करून. परंतु आपण आपलं हे जीवन सुनियोजित रीतीनं चालावं म्हणून संपूर्ण विश्वानं ह्या गोष्टींचा स्वीकार केलेला आहे. आणि ते स्वीकारून आपण चालतो. कधीच आपल्या मनामध्ये हा प्रश्न येत नाही की 60 मिनिटांचाच एक तास का, 24 तासांचाच एक दिवस का, 12 महिन्यांचंच एक वर्ष का. कधीही आपल्याला हे प्रश्न पडत नाही. कारण जेव्हा आपण त्याचा स्वीकार केलेला आहे तेव्हाच आपलं जीवन जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आपण जगत आहोत. आणि ह्या समयाबरोबर आपल्याला पुढे जाण्यामध्ये मदत मिळत आहे. हे जे कालचक्र आहे ह्या सृष्टीवरती प्रकृती आणि पुरुष म्हणजे 5 तत्व आणि आत्मा ह्यांचा सुंदर असा ह्या सृष्टीवरती सतत एक नाटक, एक खेळ चालत आलेला आहे आणि चालत राहील. जसं विचारलं तुम्हाला की दिवस आणि रात्र हे चक्र कधीपासून सुरू झालं, कोणीही सांगू शकणार नाही. कारण हे जे दिवस रात्रीचं चक्र आहे ते एक्झॅक्टली कोणत्या समयी चालू झालं कोणालाही माहीत नाही. कारण हे अनादी आणि अविनाशी आहे. आज आपण ज्या सृष्टीचक्राबद्दल जाणणार आहोत, माहिती घेणार आहोत, ते सृष्टीचं चक्र देखील अनादी, अविनाशी आहे. अनादी म्हणजे ज्याची सुरुवात कधी झाली ते माहीत नाही आणि ज्याचा कधी अंतही होत नाही त्याला म्हटलं जातं अनादी, अविनाशी. असे ही सृष्टीचं चक्र बेहदचं नाटक आहे. जसं बघा, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक व्यक्तीला काही ठराविक अवस्थेमधून पास व्हावं लागतं.
जसं आपण दिवस जरी घेतली तर दिवसामध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र अशा 4 अवस्था येतात. आपल्या जीवनामध्ये पण बाल अवस्था, युवा अवस्था, प्रौढ अवस्था, वयस्कर, म्हणजे प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट ह्या सृष्टीची काही वेगवेगळ्या अवस्थेमधून पास होते. त्याचबरोबर एक विशेष सत्य हे आहे की प्रत्येक वस्तू, व्यक्ती, आत्मा हे सृष्टीचं चक्र अवस्थांमधून पास होतं. त्याचबरोबर हे तितकंच सत्य आहे की प्रत्येक नवीन वस्तू ही जुनी होते. प्रत्येक नवीन वस्तू ही जुनी होते. कसं? एखादी आपण मार्केटमधून साडी आणली, एखादा ड्रेस आणला, त्याचा आपण वापर केला नाही, आणला त्याच दिवशी त्याला कपाटामध्ये ठेवून दिलं, एकदाही वापरलं नाही, परंतु काही वर्षानंतर जर का तो ड्रेस, साडी आपण बाहेर काढली तर नक्कीच ती जुनी झालेली असेल. म्हणजे आपण वापर करू किंवा नाही करू, परंतु या सृष्टीचा नियम आहे की प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला नव्यापासून जुनं व्हायचंच आहे. आणि हा नियम आज जे तुम्हाला सांगणार आहे त्या सृष्टीच्या चक्राला देखील हा नियम लागू होतो. ह्या सृष्टीमध्ये जसे ऋतू येतात, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, है ना, बघा सीझन पण चेंज होत जातात. म्हणजे परिवर्तन हा एक सृष्टीचा एक सुंदर नियम आहे आणि त्याला आपण कोणीही थांबवू शकत नाही. कोणत्याही मानवामध्ये ती शक्ती नाही की त्याला आपण थांबवू शकतो. हे चक्र आहे, एक नाटक आहे जे सतत फिरत राहतं. चक्र, सायकल, है ना, वर्तुळ ज्याला म्हटलं जातं, ज्याचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट नसतो. तसं हे सृष्टीचं एक चक्र आहे जे सतत फिरत राहतं. आणि या सृष्टीचा जो कालावधी आहे, अवधी आहे, तो आहे 5000 वर्ष. हे संपूर्ण सृष्टीचं चक्र किती वर्षांचं आहे? 5000 वर्षांचं. तुम्ही म्हणाल ह्यासाठी काय प्रूफ आहे? मी म्हणेन 24 तासांचाच एक दिवस, 12 महिन्यांचंच एक वर्ष. तुमच्याकडे काय प्रूफ आहे? ते सत्य आहे, आपण सर्वांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. तर हेही सत्य आहे आणि हे सत्य स्वयं शिव परमात्मा, ज्ञानाचा सागर स्वयं येऊन या रहस्याचा उलगडा करत आहे. तर या सृष्टीचा कालावधी आहे 5000 वर्ष. ज्या पद्धतीनं बघा, जेव्हा आपण एखादा शुभप्रसंग आपल्या घरामध्ये असतो, पण कोणताही फेस्टिवल वगैरे काही शुभप्रसंग साजरा करत असो, तर त्या शुभप्रसंगाच्या वेळी आपण स्वस्तिक काढतो, स्वस्तिक ड्रॉ करतो. आणि ते स्वस्तिक काढताना आपण हे खूप लक्ष ठेवतो की त्याचा प्रत्येक भाग जो आहे तो समान असावा. 4ही भाग त्याचे समान काढण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर स्वस्तिक सुलट काढण्याकडे लक्ष देतो. असं नाही की 4 भाग ड्रॉ करायचे आहेत तर कसेही केले नाही, त्याचा आपण उलटा आणि सुलट तेवढंच लक्षात ठेवून ते काढतो. या स्वस्तिकाचे 4 समान पार्ट म्हणजे हे आहे की या सृष्टीमध्ये मुख्य रूपानं 4 युग आहेत. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आणि तुम्हाला मी सांगितलं की या चक्राचा जो कालावधी आहे तो आहे 5000 वर्ष. प्रत्येक युग हे 1250 वर्षाचा आहे. प्रत्येक युगाचा कालावधी जो आहे तो समान आहे. जेव्हा हे 5000 वर्षाचं नाटक चालतं, एक सायकल पूर्ण होते, नवीन सायकल चालू होते. म्हणजे ह्या सृष्टीचा जो आधी काळ आहे
सुरुवातीचा काळ आहे. त्या काळी, त्या प्रारंभी या सृष्टीवरती सतयुग असत, ज्याला म्हटलं जातं सुखधाम, वैकुंठ, पॅराडाईज, स्वर्ग, ज्याचं वर्णन प्रत्येक धर्माच्या धर्मशास्त्रामध्ये आहे. ज्या दुनियेला, ज्या युगाला सुखाची दुनिया, सुखाचं युग म्हटलं जातं, जिथे संपूर्ण सत्यता, स्वच्छता, खुशी आणि सुख आहे. या सतयुगामध्ये जेवढे मनुष्य आत्मे आहेत ते संपूर्ण गुणांनी संपन्न असतात, म्हणून त्यांना म्हटलं जातं सर्व गुण संपन्न, 16 कला संपूर्ण. जसं बघा, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र संपूर्ण असतो, तर त्याला म्हटलं जातं की 16 कलांनी संपूर्ण आहे. 16 कला एक संपूर्णतेची निशाणी आहे की परफेक्ट आहे, 100% बरोबर आहे, ॲक्युरेट आहे. तर तिथे ह्या सतयुगामध्ये आपली आत्म्याची जी अवस्था आहे ती संपूर्ण सर्व गुण संपन्न आणि 16 कला संपन्न, एकदम आपण परफेक्ट स्टेज मध्ये सतयुगामध्ये आपण आत्मे आहोत. त्याचबरोबर जेव्हा आपण सतयुगामध्ये आहोत तेव्हा आपण संपूर्ण निर्विकारी आहोत. तिथे असणाऱ्या मनुष्य आत्म्यांमध्ये कुठलाही विकार नाही, कारण जिथे आत्मा प्रेम, सुख, शांती, आनंद, ज्ञान, शक्ती या 7ही गुणांनी संपन्न असेल, तिथे विकारांचा, निगेटिव्हिटीचा, नकारात्मकतेचा अंश भी नाही. त्यामुळे संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम अशी आपली अवस्था आहे. आणि त्याचबरोबर तिथे प्रत्येक मानव हा डबल अहिंसक आहे. अहिंसक कोणत्याही प्रकारची हिंसा नाही, परंतु डबल अहिंसक ह्याला म्हटलं जातं आपण कर्माने तर हिंसा करतच नाही, परंतु तिथे त्या सृष्टीमध्ये सतयुगामध्ये असणारी प्रत्येक मानव आत्मा ही मन, बुद्धी, कर्म, मन, वचन, कर्म आपल्या मुखाद्वारे, विचारांद्वारे, कर्माद्वारे संपूर्ण अहिंसक आहे. म्हणून त्याचं वर्णन डबल अहिंसक असं केलं जातं. या सृष्टीमध्ये, ह्या युगामध्ये ज्याला म्हटलं जातं, ह्याचं वर्णन केलं जातं की सोन्याचं युग. तुम्हाला म्हटले की प्रत्येक व्यक्तीला, वस्तूला काही अवस्थेमधून पास व्हावं लागतं. तर सृष्टीची आरंभाची जी अवस्था आहे ती खूप सुंदर, जिथे म्हटलं जातं सोन्याचं युग. आणि ह्या सृष्टीमध्ये, ह्या युगामध्ये, प्रारंभीच्या काळामध्ये जे मनुष्य आत्मे आहेत त्यांना देवता म्हटलं जातं. जे आज आपण 33 करोड देवी देवतांची पूजा करतो, त्यांना देखील आपल्यासारखेच 2 हात, 2 पाय, 2 डोळे आहेत. फरक हा आहे त्यांच्यामध्ये दैविक गुण आहे, डिवाइन क्वालिटीज आहेत, ज्या आज आपल्यामध्ये नाही. तर ह्या सतयुगामध्ये असणारा प्रत्येक मानव हा दैविक गुणांनी संपन्न आहे, आपल्या देवत्वाच्या स्थितीमध्ये स्थित आहे. त्यामुळे तिथे देवता म्हटलं जातं. त्यामुळं हे सतयुग जे आहे ते देवतांची नगरी, देवतांची दुनिया आहे, जिथे एक राज्य, एक धर्म, एक भाषा, एक मत आहे. जिथे एवढी एकता आहे तिथे नक्कीच 100% सुख आणि संपन्नता असेल. सतयुगामध्ये श्री लक्ष्मी आणि श्री नारायणाचं राज्य आहे. ते एक राज्य करणारे महाराज आणि महाराणी कोण आहेत? तर श्री लक्ष्मी आणि श्री नारायण. राधा कृष्ण जे आहेत त्यांचं छोटं रूप आहे. स्वयंवरानंतर त्यांचं नाव श्री लक्ष्मी आणि श्री नारायण. ह्या सतयुगामध्ये हे देवी देवता जन्म घेत घेत 1250 वर्ष
पूर्ण होतात आणि समयानुसार पुढे पुढे येत ह्या सृष्टीचा काळ बदलतो, परिवर्तन होतं आणि सतयुगामधून आपण त्रेतायुगामध्ये पोचतो. आपण किती जन्म घेतो ते आपण उद्याच्या पाठामध्ये आणखीन स्पष्ट रूपाने पाहणार आहोत. तर सतयुगामधून त्रेतायुगामध्ये येतो. आपण जिथे 16 कला संपूर्ण होतो त्याच्यामध्ये थोडीशी कमी येते. थोडीशी कमी म्हणजे आपण त्रेतायुगामध्ये 14 कलांनी संपन्न बनतो. आपल्यामध्ये 2 कला ज्या आहेत त्या कमी होतात. ज्या पद्धतीनं बघा, आपण एखादं घर बांधलेलं आहे, आत्ताच राहायला गेलेलो आहोत, 2 वर्ष लोटली जातात आणि 2 वर्षांनी आपल्या घरी कोणी पाहुणे येतात, कोणी रिलेटिव्ह येतात आणि म्हणतात, तुमचं घर तर किती छान आहे, अगदी नवीनच आहे. आपण म्हणतो, नाही नाही, नवीन नाही, आम्ही वापरून आता इथे राहतो त्याला 2 वर्ष झाली. त्याच पद्धतीनं सतयुगामधून जेव्हा आपण त्रेतायुगामध्ये येतो तेव्हा ह्या सृष्टीची अवस्था तशी खूप सुंदर आहे. संपन्नता, शांती, सुख अगदी तितकंच आहे. फक्त थोडासा त्याच्यामध्ये फरक येतो, कारण आपल्या आत्म्याची जी अवस्था आहे, कला आहे, संपूर्णतेची जी स्थिती आहे ती थोडीशी कमी होते. सतयुगामध्ये तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, सतयुगामध्ये दाखवलेला आहे असा हात. जेव्हा एखाद्याला आशीर्वाद दिला जातो तेव्हा असा हात आपण करतो. तर सतयुगामध्ये जी आपली अवस्था आहे तिथे संपूर्ण ईश्वराचं वरदान किंवा आशीर्वाद त्या युगामध्ये आहे. आशीर्वाद प्राप्त करून आपण जी स्थिती प्राप्त केलेली आहे ती संपूर्ण स्थिती सतयुगामध्ये आहे. जेव्हा समय पुढे जातो आणि आपण त्रेतायुगामध्ये येतो, तो आशीर्वादाचा हात थोडासा असा होतो, जिथे आपण म्हणू शकतो दान देताना, कुणाला काही देताना आपण हात असा करतो. म्हणजे आजही त्रेतायुगामध्ये पण आपल्याकडे एवढी संपन्नता, सुख, शांती आहे, जिथे आपल्याकडे देण्यासाठी काही आहे. 14 कलांनी संपन्न आपण तिथे आहोत. तिथेही आपण निर्विकारी आहोत. अपवित्रता तिथे नाही, पवित्रता, शुद्धताच आहे. परंतु समयानुसार आपण ह्या युगामध्ये जे आहे ते श्रीराम आणि श्री सीतेचं राज्य आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्रेतायुग ज्याला आपण म्हणू शकतो चांदीचं युग, हळूहळू ह्या युग देखील 1250 वर्ष पास होतात आणि आपण शिफ्ट होतो, समयानुसार पुढे येतो द्वापार युगामध्ये. सतयुग आणि त्रेतायुग ह्या दोन्ही युगामध्ये एक धर्म, एक राज्य, एक मत, एक भाषा आहे. सुख पण आहे, शांती पण आहे, समृद्धी पण आहे. सगळं काही ह्या 2 युगामध्ये आहे. 2500 वर्ष पूर्ण होतात, सृष्टीचा अर्धा काळ लोटला जातो आणि आपण शिफ्ट होतो द्वापार युगामध्ये. ह्या युगाच्या शब्दामध्येच अर्थ आहे द्वापार, द्व, जिथे एकता होती, एक धर्म, एक राज्य, एक भाषा, एक मत, तिथे द्व म्हणजे अनेकता यायला सुरुवात होते. ज्या घरामध्ये एकाने सांगितलं, दुसऱ्याने ऐकलं, ही स्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या घरामध्ये सुख आणि शांती वास करते. जेव्हा अशी परिस्थिती परिवारामध्ये, कुटुंबामध्ये निर्माण होते की जे मी सांगावं तेच व्हावं, माझं मत श्रेष्ठ आहे, प्रत्येकाला वाटतं की माझं मत मानलं पाहिजे, तिथे सुख शांतीमध्ये कमी होण्यास, ऱ्हास होण्यास सुरुवात होते. द्वापार युगामध्ये जे मनुष्य आत्मे होते त्यांची स्थिती अशीच झाली की जेव्हा आपण सतयुग आणि त्रेतायुग पास करून द्वापार युगामध्ये आलो तेव्हा आपल्याला तिथे सुख शांतीची कमी भासू लागली. कारण आपण सतयुगामध्ये जे 16 कलांनी संपन्न होतो
आपण द्वापार युगामध्ये पोचत पोचत 2500 वर्ष पास करत आत्म्याची कला अवस्था जी आहे एकदम अर्ध्यावरती येते, जिथे आपल्यामध्ये केवळ 8 कला राहतात. म्हणजे अर्धी अर्ध, म्हणजे आपल्याला द्वापार युगामध्ये दुःख भासण्यास प्रारंभ होतो. जेव्हा आपल्याला दुःख मिळायला सुरुवात होते तेव्हा आपण ईश्वराची पूजा करायला, भक्ती करायला आरंभ करतो. म्हणजे मागायला सुरुवात करतो की सुख पाहिजे, शांती पाहिजे, आनंद पाहिजे. त्यामुळे चित्रामध्ये हात जेव्हा मागतो तेव्हा असा असतो. तर मागण्यास आपण सुरुवात केली. एक समय होता जेव्हा आपल्यावरती आशीर्वादाचा हात होता, ती संपन्न स्थिती होती. समय पुढे जाता जाता आत्म्याची अवस्थेबरोबर सृष्टीची अवस्था देखील कमी कमी होत गेली. आणि ह्या द्वापार युगाचं वर्णन केलं जातं, जिथे आपण 8 कला आपल्यामध्ये आहे आणि दुःख अशांतीला देखील सुरुवात झाली. आणि अवस्था कोणती, हे जर धातूच्या रूपाने सांगायचं झालं तर हे तांब्याचं युग असं देखील वर्णन काही ठिकाणी करण्यात आलेलं आहे. द्वापार युगाचा हा जो काळ आहे तो सुद्धा लोटला जातो. इथे देखील आपण 1250 वर्ष पूर्ण करतो. आत्मा जी आहे ती सतत जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये येत राहते. एकदा का आपण ह्या चक्रामध्ये आलो की आपण मध्येच परत वरती जाऊ शकत नाही. हे या सृष्टी चक्राचं अट्टल सत्य आहे. एकदा आपण ह्या चक्रामध्ये आलो की आपल्याला ह्या चक्रामध्ये एक सायकल पूर्ण होईपर्यंत जो मिळालेला आपल्याला पार्ट आहे जन्म आणि मृत्यूचा, तो आपल्याला पार पाडावाच लागतो. द्वापार युगाचे 1250 वर्ष पूर्ण होतात आणि आपण हळूहळू कलियुगामध्ये शिफ्ट होतो, ज्याचं वर्णन केलं जातं. कला ही आपल्यामध्ये काही कला गुण विशेषता राहत नाही. जसं पौर्णिमा पास होत होत अमावस्या येते. पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण प्रकाश असतो, अमावस्या संपूर्ण रात्र, काळोख अंधकार. कलियुग येता येता आपली आत्म्याची स्थिती देखील काहीशी अशीच होऊन जाते, जिथे आपण 7 गुणांनी संपन्न प्रकाशित होतो. कलियुगापर्यंत पोचत पोचत आपल्या कला अज्ञान अंधकार वाढत वाढत कलांचा रास होत होत आपण एकदम अज्ञान रूपी दुःख रूपी काळोखात येऊन पोचतो. म्हणून म्हटलं जातं कलियुग, काळोख, जिथे अत्याचार आहे, भ्रष्टाचार आहे, पापाचार आहे. गीतेमध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की कलियुग आलं हे कसं ओळखावं. तर सांगितलेलं आहे एका पहेलीच्या रूपामध्ये की जेव्हा 4 कुव्यांचं विहिरींचं पाणी एका विहिरीमध्ये येतं, परंतु एका विहिरीचं पाणी त्या 4 विहिरीमध्ये सामावू शकत नाही, तेव्हा म्हणावं, समजावं आपण की कलियुग आहे. म्हणजे असं की मात पिता आपल्या मुलांना मोठे करतात, 4 मुलांना वाढवतात, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सेट करतात. परंतु जेव्हा ते आई वडील बुजुर्ग होतात तेव्हा त्यांना सांभाळण्यासाठी काय केलं जातं, टर्न्स बनवले जातात. एवढे दिवस ह्या मुलाकडे, तेवढे दिवस त्या मुलाकडे, तेवढे दिवस त्या मुलाकडे. आज याहूनही वाईट परिस्थिती या सृष्टीची समाजाची आहे. म्हणजे कलियुग आलेलं नाही, परंतु कलियुगाचा खूप काही काळ संपत आलेला आहे. आता फक्त आणि फक्त थोडासा काळ शिल्लक आहे. कारण आज तर माता-पित्यांना सांभाळण्यासारखी ही स्थिती मुलांची नाही. कलियुग जिथे आपण कलाहीन होतो, प्रत्येक आत्मा निगेटिव्हिटीने, नकारात्मकतेने एकदम भरून जाते. त्यामुळे ह्या सृष्टीमध्ये
अज्ञान, अंधकार, भ्रष्टाचार अति आहे. आणि गीतेमध्ये म्हटलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणजे जेव्हा जेव्हा ह्या सृष्टीवरती अज्ञान, अंधकार, पापाचार, भ्रष्टाचार अति होतो, त्यावेळी परमात्म्याने ह्या सृष्टीवरती येण्याचं वचन दिलेलं आहे. आता प्रश्न असा उठतो की सतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगामध्ये आपण संपन्न सुखी होतो. द्वापार युगापासून अनेकता यायला लागली. अनेक धर्म, अनेक राज्य, अनेक मत, अनेक भाषा. जेव्हा ही अनेकता यायला लागली तर काय ईश्वर, तो परमेश्वर, देव वरती बसून वाट पाहतो का? या सगळ्यांची अति हो तेव्हा मी या सृष्टीवरती जाईल. जसं बघा, आपण बगीच्यामध्ये गेलेलो आहोत आणि बसलेलो आहोत. आपल्या समोर दोन छोटी मुलं भांडत आहेत. आपण त्यांना ओळखत नाही. त्या दोन्ही मुलांचा आपल्याला परिचय नाही, परंतु ते आपसामध्ये भांडत आहेत आणि आपण अगदी त्यांच्या समोर बसलेलो आहोत. आपण त्यांचं भांडण फक्त पाहतच राहू की काही करू? नक्कीच आपण आपल्या परीनं त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू. तर जेव्हा द्वापार युगामध्ये आपल्याला दुःख मिळण्यास आरंभ झाला, आपण जे दैवी गुणांनी संपन्न होतो त्याच्यामध्ये नकारात्मक परिवर्तन यायला सुरुवात झाली. म्हणजे देवी देवता वाम मार्गावरती येण्यास, चालण्यास प्रारंभ झाला. तर त्या ईश्वराने किंवा ह्या सृष्टीच्या चक्रामध्ये असं काहीच नाही का की आपल्याला थांबवण्याचा, त्या मार्गावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला नाही? ईश्वर अति होण्यासाठी वरती बसून वाट पाहत होता का? नक्कीच नाही. जर का आपण साधारण मनुष्य आपल्या समोर दोन छोटी मुलं भांडताना पाहू शकत नाही, तर तो तर सुखाचा, शांतीचा, आनंदाचा दाता आहे, सर्वांना सुख देणारा आहे, ह्या सृष्टीमधून दुःखाचा नाश करणारा आहे. तो आपल्या बालकांना, मुलांना दुःखाच्या मार्गावरती, नकारात्मकतेवरती शिफ्ट होताना कसं नुसतंच पाहत बसेल? असं कसं हे सृष्टीचं चक्र असेल? तर असं निश्चित रूपानं नाही. कारण जेव्हा द्वापार युगात सुरुवात होते आणि या सृष्टीवरती जे देवी देवता आहेत ते नकारात्मकतेकडे शिफ्ट होण्यास प्रारंभ होतो, तेव्हा ह्या सृष्टीवरती एक असा प्रारंभ होतो की परमधाममधून, आपल्या घरामधून काही विशेष आत्मे, ज्यांना आपण म्हणू मेसेंजर, पैगंबर, धर्म संस्थापक, परमधाम मधून ह्या सृष्टीवरती अवतरित होतात, जन्म घेतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात, एक सुंदर मेसेज देतात. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की इस्लाम, इब्राहिम येतात आणि ह्या सृष्टीवरती इस्लाम धर्म स्थापन करतात. बुद्ध येतात, बौद्ध धर्म स्थापन करतात. ख्रिश्चन, क्राइस्ट आले, त्याने ख्रिश्चन धर्म स्थापन केला. कोणत्याही धर्माचं जर का आपण धर्मशास्त्र उघडून पाहिलं तर कोणत्याही धर्मामध्ये चुकीचं असं काहीच सांगितलेलं नाही. प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक धर्माच्या धर्मशास्त्रामध्ये चांगल्या गोष्टीच वर्णन आहे. मनुष्याला सत मार्गाकडे कसं घेऊन जायचं ह्याचंच वर्णन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक मेसेंजरनं, परमात्माने सृष्टी काळामध्ये असा एक पार्ट आहे की जे आपण जेव्हा नकारात्मकतेकडे शिफ्ट होतो तेव्हा या सृष्टीवरती मेसेंजर्स येतात आणि सुंदर मेसेज आपल्याला देतात. जसं बघा, इस्लाम धर्माचे नियम फार कडे आहेत, आपल्याला कडक वाटतात, परंतु जर का ते नियम आपण पाहिले तर त्यावेळी मनुष्य जे आहेत ते सोल कॉन्शियस मधून बॉडी कॉन्शियस म्हणजे आत्मिक स्थितीमधून शारीरिक देहभानाकडे शिफ्ट होत होते
आणि ही नकारात्मक शिफ्ट परिवर्तन आत्म्यामध्ये येत होतं, त्या देवभानाला थांबवण्यासाठी, समाजामध्ये अत्याचाराला थांबवण्यासाठी त्या समयी ते नियम आवश्यक होते. तेच सुंदर नियम मेसेज त्यांनी येऊन या सृष्टीवरती दिला. ज्यांनी त्या नियमांचं पालन केलं ते त्या धर्माचे लोक बनले. जसं बुद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे की दया हा धर्म आहे, दया म्हणजेच ईश्वर आहे. परंतु आज आपण पाहतो की खरंच संपूर्ण रूपानं त्या धर्माचे लोक या दया धर्माचं पालन करतात का? जसं म्हटलेलं आहे की प्रत्येक प्राणीच्या प्रती दयाभाव ठेवावा. कर्म हेच धर्म आहे आणि कर्म दयेला वापरून करावं, दयेला यूज करून करावं. तर आपल्याला समय प्रति समय मेसेज संदेश मिळत गेला, परंतु आपण मानवाने मनुष्यानं संपूर्ण रीतीनं त्याचं पालन नाही केलं. काही पर्सेंटेज आपण त्याचं पालन केलं, काही पर्सेंटेज आपण सोडून दिलं. आणि समाजामध्ये अनेक धर्म, अनेक मत ही अनेकता वाढतच गेली. जसं बघा ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलेलं आहे की सत्य ईश्वर आहे, प्रेम ईश्वर आहे. त्यांच्यात तर सांगतात प्रेम ईश्वर, लव्ह इज गॉड. आपण पाहतो ख्राइस्ट येशू त्यांचा मृत्यू कसा दाखवतात, क्रॉसवरती चढवला. त्यांच्या धर्मामध्ये तर सांगितलेलं आहे की प्रेम म्हणजेच ईश्वर आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की त्या प्रेम ह्या धर्माला कुठेपर्यंत आपण मनुष्याने निभावलं, त्याचं पालन केलं. म्हणजे जेव्हा आपल्यामध्ये नकारात्मक परिवर्तन येत होतं, आपण शिफ्ट होत होतो, दुःख अशांतीच्या मार्गावरती चालत होतो, तर आपल्याला त्या मार्गापासून बाजूला करण्यासाठी, रोखण्यासाठी आपल्याला समय प्रति समय मेसेज मिळत गेला, आपल्याला समय प्रति समय गायडन्स मिळत गेला. परंतु कोणत्याही मानवानं, कोणत्याही धर्मानं 100% त्याचं पालन केलं नाही. आणि समाजामध्ये, ह्या सृष्टीमध्ये काय झालं तर मेसेज देता देता अनेकता आली. कारण धर्माच्या नावाखाली लोक धर्माशी जोडली तर गेली, परंतु अनेक धर्म आणि प्रत्येक जण माझाच धर्म श्रेष्ठ. सतयुग जिथे एक धर्म होता, त्या धर्माचं नाव आदि सनातन देवी देवता धर्म. सतयुग आणि त्रेतायुग जिथे एकच धर्म होता, म्हणून म्हटलं जातं की धर्मामध्ये शक्ती आहे. परंतु तो धर्म आजच्या समय नाही. कारण आज अनेकता आहे आणि प्रत्येकालाच वाटतं माझा धर्म श्रेष्ठ, शक्तिशाली. परंतु तो शक्तिशाली धर्म या सृष्टीच्या प्रारंभाच्या काळी होता, जिथे श्री लक्ष्मी आणि श्री नारायण, श्रीराम आणि श्री सीता यांचं राज्य होतं ह्या सृष्टीवरती. जिथे अनेकांचं राज्य, अनेक धर्म आले, तिथे त्या धर्मामध्ये शक्ती नाही. आणि आज जर का आपण कलियुगाची अवस्था, या समयाची सृष्टीची अवस्था पाहिली, तर आज केवळ अनेक धर्म नाही, अनेक मत या विश्वामध्ये उपस्थित आहेत. अनेक मठ, छोटे छोटे पंथ कितीतरी आहेत, असंख्य. आणि प्रत्येकाला असं आहे की माझा धर्म श्रेष्ठ. तसं जर पाहिलं, रमजान तिथे राम येतो, दिवाळी तिथे अल्लाह येतो, दिवाळी अली. जर का आपण जाणलं की आपल्या सगळ्यांचा ईश्वर एक आहे, ह्या नात्यांना आपसामध्ये आपण एकच आहोत, हे तर धर्म जे आहे, जे आज आपण मानतो की मी मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, हिंदू आहे, हे तर देहाचे धर्म आहे. परंतु आज कलियुगाच्या अंताला एक धर्माच्या नावाखाली समाजामध्ये, ह्या सृष्टीमध्ये किती पापाचार, भ्रष्टाचार, सगळं काही अति आहे. आणि अशा अंताच्या समयी स्वयं परमात्मा या सृष्टीवरती आलेला आहे.
कारण प्रत्येक आत्मा काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ह्या विकारांनी, ह्या निगेटिव्हिटीनी एकदम जखडलेली आहे. आणि या नकारात्मकतेमधून कोणताही मनुष्य सोडवू शकत नाही. कारण प्रत्येक सृष्टीवरचा मानव कोणत्या ना कोणत्या विकाराच्या अधीन आहे. जो ह्यापासून मुक्त असेल, परा असेल, तोच आपल्याला सोडवू शकतो. आणि तो आहे शिव परमात्मा, ज्ञानाचा सागर, सत्य गीता, ज्ञानदाता, परमपिता शिव परमात्मा, जो ह्या धरावरती येतो आणि संपूर्ण ह्या सृष्टीला सोडवतो. तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात की एक भयानक राक्षस दाखवलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये हा सृष्टीचा गोळा आहे. म्हणजे विकार ज्याच्या अधीन आज ही संपूर्ण सृष्टी, प्रत्येक मानव प्राणी त्याच्या अधीन आहे. आणि खाली पाहत आहात कुंभकर्ण, ज्याला कितीही ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तरी तो उठत नाही. ईश्वर सांगतो की कुंभकर्णासारखी स्थिती स्वतःची बनवू नका. सत्य ज्ञान जीवनामध्ये धारण करून ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडा ठेवून जागा आणि जीवनामध्ये सुंदर परिवर्तन करा. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. परंतु आपण बऱ्याच ठिकाणी वाचत आलो, ऐकत आलो की प्रत्येक युग जे आहे ते लाखो वर्षांचं आहे. त्यामुळं त्या समाजामध्ये, सृष्टीमध्ये अज्ञान जे आहे ते वाढतच गेलं. आणि म्हणून या सृष्टीमध्ये, समाजामध्ये अशी मतं आहेत की कलियुग अजून खूप बाकी आहे. परंतु ईश्वर सांगतो की कलियुग बाकी नाही. ते काही छोटं बच्चा, बालक नाही, परंतु अगदी थोडं वाचलेलं आहे. बच्चा नाही, थोडासा बच्चा आहे. कलियुगाचा काळ देखील अगदी थोडासा राहिलेला आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग ह्या 4 युगांबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. आता तुम्हाला एका विशेष युगाची माहिती देण्यास प्रारंभ करत आहे. ते युग आहे कल्याणकारी पुरुषोत्तम संगमयुग. त्या युगाचा समय कालावधी तो कोणता समय आहे तर कलियुगाचा अंत आणि सतयुगाचा आदी. ह्याच्या मधला जो थोडासा काळ आहे, त्या काळाला, त्या समयाला म्हटलं जातं कल्याणकारी पुरुषोत्तम संगमयुग. ह्याला कल्याणकारी यासाठी म्हटलं जातं कारण ह्या समयी परमात्मा ह्या धरावरती अवतरित होऊन प्रजापिता ब्रह्मा ह्यांच्या तनाचा आधार घेऊन आपल्याला हे सत्य ज्ञान देतात. आणि केवळ मनुष्य आत्म्यांचं नाही तर संपूर्ण सृष्टीचं, 5 तत्वांचं कल्याण करतात. म्हणून कल्याणकारी पुरुषोत्तम. पुरुष इथे आत्म्याला म्हटलं गेलं आहे. जी आत्मा आज खूप कनिष्ठ बनलेली आहे, त्या आत्म्याला सगळ्या आत्म्यांमध्ये उत्तम ते उत्तम बनवतात. म्हणजे पुन्हा देवत्व कसं प्राप्त करायचं त्यासाठी मार्गदर्शन करतात आणि शक्तीही देतात. म्हणजे पुरुषांमध्ये उत्तम बनवतात. म्हणून पुरुषोत्तम. आणि या युगाला संगम युग देखील म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणाल सतयुग आणि त्रेतायुग ह्यांच्या मधला काळ देखील दोन्ही युगांचा संगम आहे. परंतु ह्या संगमाचं विशेष महत्व आहे कारण हा संगम केवळ युगांचा नाही, परंतु हा असा विशेष सुखकारी सुहावना समय आणि संगम आहे जिथे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन होतं. आत्मा परमात्म्याला प्रॅक्टिकल रूपाने भेटते. संपूर्ण परिचय, सत्य ज्ञान आपल्याला ह्या युगामध्ये मिळतं. त्यामुळे जेव्हा 2 नद्या एकत्र येतात, भेटतात, तेव्हा त्याला आपण संगम म्हणतो. तर हा तो काळ आहे जिथे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन होतं. बाकी आपण कुठल्याही युगामध्ये ईश्वराला भेटत नाही. आपल्याला मेसेंजर थ्रू मेसेज मिळतो, संदेश मिळतो द्वापार युगापासून, परंतु आपण ईश्वराला नाही भेटत. ईश्वर प्राप्ती आपल्याला नाही होत.
परंतु संगम युग असं युग आहे जिथे आपण डायरेक्ट ईश्वराशी कनेक्शन जोडतो. आपल्याला त्या ज्ञानाच्या सागराकडून सृष्टीचा आदी मध्य अंताचं श्रेष्ठ ज्ञान मिळतं, जे आज आपण जाणून घेत आहोत की कसं हे सृष्टीचं चक्र चालतं. सृष्टीच्या अवस्थेबरोबर माझा आदी काय आहे, मध्य काय आहे, अंत काय आहे. तर हे संगम युग असा काळ आहे ज्या समयी ज्या काळामध्ये आपण शिफ्ट होतो, जे आपल्यामध्ये नकारात्मक असं परिवर्तन आलेलं आहे, त्याला आता आपण चांगल्या परिवर्तनाकडे घेऊन जायचं आहे. जी आपली अवस्था कलाहीन झालेली आहे, आपण परत, कारण हे संगम युग पूर्ण होईल, ह्या सृष्टीवरती नवीन युग, सतधर्म, एक राज्य, एक भाषा, एक मत वाली ती दुनिया परत येणार आहे. स्वर्णिम दुनिया, सुखाची दुनिया, ज्याचं आपण पाहिलं सतयुग, या चक्राचा सुरुवातीचा काळ. एक चक्र पूर्ण होतं, दुसरं चक्र चालू होतं. हे चक्र अनादी आहे. तर हे संगम युग खूप महत्वाचं असं युग आहे, ज्या युगामध्ये आपण आत्म्याला काय करायचं आहे, तर आपल्याला श्रेष्ठ परिवर्तनाकडे, उंच परिवर्तनाकडे घेऊन जायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतःचं शुद्धीकरण करायचं आहे. मी म्हटले की नवीन दुनियेमध्ये, सृष्टीच्या प्रारंभाच्या काळामध्ये एक धर्म, एक राज्य, एक मत, एक भाषा होती. आपल्याला आपल्या जीवनामध्ये इथे कोणतं एक मत, एक राज्य, एक भाषा आणायची आहे, जेणेकरून आपण येणाऱ्या त्या नवीन दुनियेमध्ये जाऊ. तर एक धर्म, ईश्वर सांगतो, आध्यात्मिकता सांगते की देहाचे धर्म विसरून जो मूळ आत्म्याचा धर्म आहे, स्वधर्म, शांती, त्या स्वधर्मामध्ये टिकलो तर येणाऱ्या एक धर्माच्या दुनियेमध्ये जाऊ शकतो. एक राज्य, एक मत, मनमत परमतावरती, दुसऱ्यांच्या मतावरती, स्वतःच्या मतावरती आजपर्यंत चालत आहोत. परंतु ह्या संगम युगावरती आपल्याला मिळत आहे श्रेष्ठ मत, श्रीमत, ईश्वराचं मत. त्या एक मतावरती आपल्याला चालायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या एक मताच्या दुनियेमध्ये आपण जाऊ शकू. आणि जेव्हा श्रीमतावरती चालू, तेव्हा आपण वर्तमान समय स्वराज्य अधिकारी बनू. महाराष्ट्र, आंध्र ह्या वेगवेगळ्या राज्यांचा इथे विचार नाही केलेला, परंतु आपल्याला वर्तमान समय स्वराज्य अधिकारी बनायचं आहे. एक भाषा, बोली भाषा कोणती तुमची असू दे, पण त्या भाषेमध्ये सत्यता आणि प्रेम आणायचं आहे. हा शिफ्ट, हे श्रेष्ठ परिवर्तन जेव्हा आपण आपल्यामध्ये आणू, आणि ते परिवर्तन, तो काळ अगदी छोटासा समय, हा कल्याणकारी पुरुषोत्तम संगम युग आहे. जेव्हा ह्या संगम युगावरती आपण हा श्रेष्ठ पुरुषार्थ मेहनत करू, तेव्हा येणाऱ्या काळामध्ये, नवीन युगामध्ये आपण नक्कीच देवत्व प्राप्त करू. परंतु जेव्हा हे युग, एक चक्र पूर्ण होतं, तेव्हा आपण गुणाने संपन्न बनून प्रथम आपल्या घरी जातो, जिथून आपण आलेलो आहोत, परमधाम, शांतीधाम, निजधाम, आणि तिथून परत ह्या नवीन चक्रामध्ये येतो. परंतु ह्या चक्राचे हे जे परिवर्तन आहे, आत्म्याबरोबर सृष्टीचं देखील परिवर्तन होतं. आणि हे परिवर्तन, विनाश 3 प्रकारे होतो. एक आहे नैसर्गिक आपत्ती, दुसरा आहे ऑटॉमिक अस्त्रशस्त्र, बॉम्ब्स आदी, आणि तिसरं सिव्हिल वॉर, म्हणजे घराघरामध्ये भांडण. आज आपण पाहतच आहोत की सृष्टीची कशी अवस्था झालेली आहे. तर हे नैसर्गिक आपत्ती, भूकंप, बाढ, ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक ज्या कॅलॅमिटीज आहेत, त्या ह्या सृष्टीच्या परिवर्तनाला, महाविनाशाला मदत करतात. आज ह्या सृष्टीमध्ये असे कितीतरी देश आहेत ज्यांच्याकडे ऑटॉमिक अस्त्र आणि शस्त्रांचं भंडार आहे. जर का एक बॉम्ब जरी फेकला तरी कितीतरी लोकांचा, सृष्टीच्या भागाचा विनाश होऊ शकतो. एवढे त्याच्यामध्ये ताकद आहे, शक्ती आहे. आणि आज आपण पाहतच आहोत
की कोणतंही असं घर बाकी नाहीये ज्या घरामध्ये भांडण होत नाही. मुखाने नसतील होत तरी आजच्या समयी मनाने भांडत आहे. मनाचं युद्ध चालू आहे, म्हणजे सिव्हिल वॉर. ह्या 3 प्रकारे ह्या सृष्टीचं परिवर्तन होतं, महाविनाश होतो. आणि आपण पाहिलेलं आहे ईश्वराच्या कर्तव्यामध्ये की परमात्मा ह्या धरावरती येऊन स्थापना, पालना आणि विनाशाचं श्रेष्ठ कर्तव्य करतो. नवीन सृष्टीची आदी सनातन देवी देवता सत धर्माची स्थापना, जुन्या दुःखाच्या दुनियेचा विनाश आणि नवीन सृष्टीची पालना, असे स्थापना, पालना आणि विनाशाचं श्रेष्ठ कर्तव्य परमात्मा ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या 3 देवतांद्वारा ह्या धरावरती येऊन ह्या विशेष समय करत आहे. म्हणजे आज तुमचं ह्या नवीन युगामध्ये स्वागत आहे. कारण जेव्हा आपल्याला ह्या कल्याणकारी पुरुषोत्तम संगमयुगाचं ज्ञान मिळतं, ईश्वराचा परिचय मिळतो, स्वतःचा परिचय मिळतो, तो जो काळ आहे म्हणजे तुम्ही कलियुगामध्ये मधून संगमयुगावरती शिफ्ट झाला. ज्यांच्याकडे हे सत्य ज्ञान नाही, ज्यांनी ईश्वराला आतापर्यंत ओळखलेलं नाही, ते अजूनही कलियुगामध्ये आहे. ज्यांनी ईश्वराला ओळखलं, सत्य ज्ञानाला जाणलं आणि त्याला जीवनामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यासाठी संगमयुग आहे. म्हणजे आजच्या दिवसाची, आजच्या समयाची तुम्हा सर्वांना खूप खूप शुभकामना. कारण तुम्ही कलियुगामधून आज संगमयुगामध्ये शिफ्ट होता. कारण हे शिफ्ट, हा संगमयुगावरचा जन्म आपण कुणाच्या कुखानी, पोटानी नाही, तर आपल्याला मुखाद्वारे हा आपला जन्म होतो. कारण परमात्मा ह्या धरावरती येऊन प्रजापिता ब्रह्मा ह्यांच्या मुखाने हे सत्य ज्ञान देतात. म्हणून म्हटलं जातं मुख वंशावली ब्राह्मण. जसं तुम्ही आम्हाला ब्रह्मा कुमारी म्हणून ओळखता, कारण हे सत्य ज्ञान ब्रह्माच्या मुखातून मिळालं, म्हणून ब्रह्माकुमार आणि ब्रह्माकुमारी असं म्हटलं जातं. तर आज तुम्ही शिफ्ट होऊन पोचलेला आहात कल्याणकारी पुरुषोत्तम संगम युगामध्ये, जिथे डायरेक्ट आपलं त्या ईश्वराशी कनेक्शन आहे. आणि हे सृष्टीचं 5000 वर्षांचं, प्रत्येक युगाचा कालावधी आपण पाहिला 1250 वर्ष, म्हणजे टोटल 5000 वर्षांचं हे नाटक चक्र आहे. विशेष रूपाने हे नाटक आहे. ज्या पद्धतीने आपण एखादं नाटक पाहतो 3 तासाचं, 3.5 तासाचं किंवा जास्तीत जास्त 4 तासाचं असू शकतं, परंतु हे जे नाटक आहे ते खूप मोठं आहे, विशाल आहे. त्यामुळे ह्याला म्हटलं जातं बेहद नाटक. कारण 5000 वर्षांचं हे विशाल असं नाटक आहे, ज्या नाटकामध्ये आपण प्रत्येक मनुष्य आत्मा पाठ बजावत आहोत. परंतु हे सत्य आहे की आपल्याला जो मिळालेला पाठ आहे तो केवळ आपणच बजावू शकतो. आपला पाठ दुसरा कोणी व्यक्ती, दुसरा कोणी आत्मा नाही बजावू शकत. कारण प्रत्येक आत्म्याला त्याचा फिक्स पाठ ह्या चक्रामध्ये मिळालेला आहे. म्हणून म्हटलं जातं एक का पाठ न मिले दुसरेसे, एकाचा पाठ दुसऱ्याशी नाही मिळत. आणि एखाद्याचा पाठ कमी जास्त देखील होऊ शकत नाही. मी म्हणेन द्वापार युगामध्ये दुःख सुरू व्हायला लागलं, मला दुःख मिळायला लागलं, तर मला परत वरती घरी जायचंय नाही, मी मध्येच वरती जाऊ शकत नाही. कारण जेव्हा आपण ह्या चक्रामध्ये येतो आणि पाठ बजावतो, तेव्हा आपण स्वतःला, ईश्वराला आणि आपल्या घराला संपूर्णता विसरून जातो. तर आपल्याला ह्या सृष्टी चक्रामध्ये कंटिन्यू जो मिळालेला पाठ आहे तो प्ले करायचाच आहे. हे जे 5000 वर्षांचं नाटक आहे ते खूप सुंदर आणि परफेक्ट बनलेलं आहे. आज 10 मिनिटं मी तुमचा समय जास्त घेते. हे नाटक जे आहे हे खूप परफेक्ट आणि सुखकारी, कल्याणकारी असं आहे. त्यामुळे गीतेमध्ये म्हटलेलं आहे, जे झालं ते चांगलं झालं, जे होत आहे
ते चांगलं होत आहे, जे होणार आहे ते त्याहून चांगलं होणार आहे, असं का म्हटलं गेलं? कारण हे जे चक्र आहे, हे जे नाटक आहे, ते खूप कल्याणकारी आहे. एक छोटस उदाहरण देऊन तुम्हाला स्पष्ट करते. एक व्यक्ती होता, त्याने आपल्या जीवनामध्ये खूप छान कार्य केलं होतं. सामाजिक कार्य, आपल्या परिवाराला सांभाळणं, निरंतर तो आपल्या जीवनामध्ये चांगलंच कर्म करत आलेला होता. समाजामध्ये त्याचं नाव मान खूप चांगला होता. 60 वर्षाची आयु जेव्हा त्याची पूर्ण होते, तर त्याचा सामाजिक जे कार्य आहे त्याला ओळखून सरकारकडून त्याला एक विशेष पारितोषिक मिळणार असतं आणि त्याच्यासाठी त्याला एक लेटर, पत्र मिळतं. निश्चित समय, वेळ, काळ, ठिकाण सगळं काही त्या पत्राद्वारे त्याला दिलं जातं. आणि जेव्हा त्याच्या हातामध्ये ते पत्र येतं, तेव्हा तो खूप खुश होतो व्यक्ती आणि त्याला खूप फील होतं की खरंच ह्या दुनियेमध्ये ईश्वर आहे, जो मी माझ्या जीवनामध्ये जेवढी मेहनत केलेली आहे, जेवढं चांगलं कार्य केलेलं आहे, त्याचं मला रिटर्न देण्यासाठी किंवा मला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना मला शाबासकी देण्यासाठी जसं काय हे ईश्वर करत आहे. आणि सतत खुश होऊन तो ईश्वराची महिमा करतो आणि खूप खुश असतो. त्याला वाटतं खरंच माझ्या बरोबर जे होत आहे ते खरंच खूप चांगलं आहे, खरंच ईश्वर आहे. आणि त्याला जे ते पारितोषिक बक्षीस मिळणार असतं, त्याचं जे ठिकाण असतं त्याच्या शहरापासून ते दुसरं शहर असतं, तर त्याला सरकारकडून विमानाचं तिकीट देखील पाठवलेलं असतं. परंतु होतं काय, जो त्याचा तो प्रसंग, तो काळ, तो दिवस जवळ येतच असतो. त्याच्या आधी 4-5 दिवस ह्या व्यक्तीचा एक ऍक्सिडेंट होतो आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये त्याचा एक पाय तुटला जातो. ऑपरेशन करून तो काढूनच टाकावा लागतो आणि एका पायानं तो जसा काय निकामी होतो, त्याला फार दुःख होतो आणि तो ईश्वराला खूप कोसतो की मी जीवनामध्ये एवढं चांगलं कर्म केलं, एवढं चांगलं कार्य केलं, तू माझ्याशी असं का केलंस? आणि रडत बसतो, खूप दुःखी होतो. हॉस्पिटलमध्येच असतो. त्याची जी पत्नी आहे अशा वेळी त्याला ऐकवते की जे झालं ते चांगलं झालं. त्याला आणखीन राग येतो. त्याला त्याच्या पत्नीवरती पण राग येतो की माझा पाय तुटलाय, माझा ऍक्सिडेंट झाला, मला जे मिळणार होतं अवॉर्ड, ते फंक्शनला पण मी जाऊ शकत नाही आणि माझी पत्नी म्हणते जे झालं ते चांगलं झालं. त्याला वाटतं हे पण किती वाईट आहे आणि तो ईश्वराला कोसू लागतो. खूप दुःखी होतो, रडतो. हॉस्पिटलमध्ये काही खास तर काम नाही, झोपून पडत असतो. रोजचा जो येणारा न्यूजपेपर असतो, वर्तमानपत्र, तो वाचण्यामध्ये दिवस घालवत असतो. ज्या दिवशी त्याला मिळणारा अवॉर्ड, ते फंक्शन, तो दिवस येतो, त्या दिवशी तर तो आणखीन दुःखी होतो की आज मी तिथे असतो, मला ते मिळालं असतं. हे सगळं आठवून आठवून आणखीन दुःखी होतो. तो दिवस संपून जातो, दुसरा दिवस उगवतो आणि त्याला वर्तमानपत्र हातामध्ये मिळतं. जेव्हा तो वर्तमानपत्राचं पहिलं पान पाहतो, तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये पाणी भरून येतं. कारण त्या पहिल्या पानावरती ही बातमी असते की ज्या विमानानं तो जाणार असतो, तो विमान क्रॅश झालं आणि त्या विमानामधले सगळे लोक मृत्यू पावले. जेव्हा हे वाचतो तेव्हा त्याला वाटतं की ईश्वराने माझा एक पाय निकामी करून मला एका जागी बसवलं, जेणेकरून मी तो प्रोग्राम, ते अवॉर्ड फंक्शन अटेंड करण्यासाठी जाऊ शकलो नाही, तर ईश्वरानं ते अवॉर्ड फंक्शन, ते 1-2 लाखाचं बक्षीस काय, परंतु माझ्या चांगल्या कर्मासाठी मला नवीन जीवनच प्रदान केलं. बंधू आणि भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये पण अशा परिस्थिती येतात जेव्हा आपल्याला वाटतं की माझ्याशी असं का होतंय? ईश्वराला, देवाला दुसरं कोणी भेटलं नाही का? माझ्याशीच करायचं होतं. समाजामध्ये करोडो लोक आहेत, त्यांच्याबरोबर का नाही झालं? असं कितीतरी वेळा येतं. परंतु हे सृष्टीचक्राचं ज्ञान आपल्याला हे स्पष्ट करून देत आहे की आपल्या जीवनामध्ये
ज्या काही अशा परिस्थिती येतात, जेव्हा आपल्याला त्या समयी त्या परिस्थितीमध्ये कोणतंही कल्याण नजर येत नाही, दृष्टीस पडत नाही, तेव्हा आवश्यकता आहे जीवनामध्ये थोडस धीरज धरण्याची. कारण धीरज धरून त्या समयाला, त्या परिस्थितीला आपण खूप चांगल्या पद्धतीने सामोरं गेलो तर थोड्या काळाने आपल्याला काय त्याच्यामध्ये कल्याण आहे त्याचा उलगडा होईल. कारण हे सृष्टीचं नाटक 100% परफेक्ट आहे, ॲक्युरेट आहे, सुखकारी आहे, कल्याणकारी आहे. आपल्या बरोबर जे झालं ते चांगलं झालं, जे होत आहे ते चांगलं आहे, जे होणार आहे त्याच्यामध्ये देखील कल्याण सामावलेलं आहे. आणि परमात्मा सांगतो हे कल्याणकारी पुरुषोत्तम संगमयुग हे युगच संपूर्ण कल्याणकारी आहे. कारण ह्या युगावरती आपल्याला ईश्वराचा हात आणि साथ आहे. जेव्हा आपल्या बरोबर ती ऑलमायटी ऑथॉरिटी स्वयं ईश्वर प्रभू आपल्या बरोबर असेल तर आपला अकल्याण काही होऊ शकत नाही. जसं बघा, समाजामध्ये एखाद्याचा मित्र एखाद्या मोठ्या पोस्ट वरती असेल तर त्या व्यक्तीला नेहमी गुरूर एक प्राऊड असतो की नाही, काही झालं तरी माझा मित्र त्या पोस्ट वरती आहे, मला मदत कर. इथे तर आपल्या बरोबर स्वयं ईश्वर आहे, त्याचं सत्य ज्ञान आपल्या बरोबर आहे, त्याचा साथ आणि हात आहे. तर आपल्या बरोबर तर कधीच काहीही कल्याणकारी होऊ शकत नाही. म्हणून ह्याला म्हटलं जातं सृष्टी चक्र, सुशुभ सुंदर कल्याणकारी, ज्याच्यामध्ये नेहमी शुभ आहे. म्हणून स्वदर्शन चक्र आपण स्वस्तिका काढतो, स्व अस्ति म्हणजे आपल्याला हे सृष्टी चक्र, हे स्वदर्शन चक्र, हे स्वस्तिका हे सांगून देत आहे की वर्तमान समयी आपण आपल्या स्वरूपामध्ये, श्रेष्ठ स्वरूपामध्ये टिकायचं आहे. स्वतःच्या त्या स्थितीला, संपूर्ण स्थितीला प्राप्त करण्यासाठी मेहनत करायची आहे. हे संपूर्ण सृष्टीचं चक्र जे आहे ते आपल्या सर्वांसाठी खूप कल्याणकारी आहे. आणि परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. तर कलियुगानंतर संगमयुग आणि संगमयुगानंतर ही श्रेष्ठ दुनिया परत या सृष्टीवरती येणार आहे. आणि आज आपण संपूर्ण सृष्टीची अवस्था पाहत आहोत की कशा प्रकारे प्रत्येक तत्व, प्रत्येक आत्मा तमोप्रधानतेकडे पोहोचलेली आहे. समाजामध्ये, विश्वामध्ये अति धर्म, अत्याचार, भ्रष्टाचार, अगदी सगळं काही अतिमध्ये आहे. म्हणजे नक्कीच आता तो समय आलेला आहे ज्या समयामध्ये श्रेष्ठ सुंदर परिवर्तन होत आहे. तर ह्या श्रेष्ठ समयाला ओळखून त्या समयाबरोबर आपल्याला स्वतःला परिवर्तन करायचं आहे. नाहीतर समयामध्ये देखील ती शक्ती आहे, खूप दुःखद रीतीनं, वाईट रीतीनं समय आपल्याला परिवर्तन करूनच सोडेल. तर आज आपण जाणलं की सृष्टीचं चक्र कसं फिरतं. ह्या सृष्टीच्या चक्रामध्ये मी आत्मा कशा प्रकारे पार्ट बजावते, ह्याच्यामध्ये किती युग आहे, कोणत्या युगाचा कालावधी किती आहे, त्याचबरोबर परमात्मा कोणत्या समयी येतात आणि कसे येतात, आणि ह्या सृष्टीच्या परिवर्तनामध्ये विशेष कोणत्या 3 शक्ती मदत करतात जेणेकरून महाविनाश होतो आणि सुंदर दुनिया पुन्हा ह्या सृष्टीवरती येते. तर चला आता आपण थोड्या काळासाठी सुंदर राजयोगाची अनुभूती करूया. तुम्हाला रोज मी कॉमेंट्री देते. तुम्हाला जे काही शब्द तुमच्या कानावरती येतात तुम्ही ट्राय करा, प्रयत्न करा. जे काही तुम्ही ऐकत आहात त्याला तुम्ही तुमच्या मानसपटलावरती व्हिज्युअलाइज करा, त्याचं एक चित्र बनवा, जेणेकरून तुम्हाला आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने त्याचा अनुभव होईल. जिथे कुठे बसला असाल शरीराला रिलॅक्स करून, मन बुद्धीला एकत्र करून चला एक सुंदर सुखद यात्रा करूया.
आज आपण स्वतःला आपल्या नीच धामामध्ये, स्वतःच्या वास्तविक घरामध्ये बघूया. आपण सगळे परमधाममध्ये, मुक्तिधामामध्ये स्थित आहोत. शिवपित्याच्या सानिध्यामध्ये त्या घरातून आपण सृष्टिकालाच्या आरंभाच्या वेळी एक स्टार रूपानं ह्या धरावर अवतरित होत आहोत. सृष्टीवर येऊन शरीर धारण करून सुंदर राजकुमार राजकुमारी बनत आहोत, जिथे मी आत्मा सर्व गुणांनी संपन्न आहे, 16 कलांनी संपन्न आहे, संपूर्ण निर्विकारी अति शुद्ध पवित्र अशी अवस्था आहे. आंतरिक सुख शांती अखूट आहे. प्रकृती खूपच सुखदायी आहे. प्रत्येक तत्व सत्वप्रधान अवस्थेमध्ये आहे. अशा सृष्टीच्या आदी काळामध्ये मी चेतन आत्मा पाठ बजावत आहे. पाठ बजावता बजावता मी चेतन आत्मा एक वस्त्र सोडून नवीन शरीरूपी वस्त्र धारण करत जाते. हळूहळू हा प्रारंभाचा सुखकारी काळ पुढे पुढे जात आत्म्याचा तो प्रकाश, ही शक्ती ह्रास होत आहे. आणि या सृष्टीच्या चक्रामध्ये सातत्यानं मी जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येत येत पुढे पुढे जात आहे. सतयुगानंतर त्रेतायुग, त्रेतायुगानंतर द्वापारयुग, द्वापारयुगानंतर निरंतर पुढची वाटचाल करत करत कलियुगाच्या अंताला येऊन मी आत्मा पोचली आहे. जीवन किती सुखाने संपन्न होतं. आज नकारात्मकतेच्या अधीन होऊन अज्ञानाच्या अंधकारामध्ये दुःखी अशी अवस्था चारही बाजूला प्रत्येक मानव, प्रकृतीचं प्रत्येक तत्व तामसिक आणि दुःखी अशा वातावरणामध्ये अंधकारामध्ये जशी एखादी प्रकाशाची किरण यावी तशी या सृष्टीवरती ज्ञानाचा सागर
शिवपिता अवतरित झाले. त्यांच्याकडून त्या अंताच्या समयी मी आत्मा श्रेष्ठ ज्ञान प्राप्त करत आहे. त्यांच्याशी एक सुंदर संबंध जोडत आहे. जसं काय अनुभव करत आहे की संपूर्ण जीवन प्रकाशाने भरपूर होत आहे. कुठे अंधकारामध्ये स्वतःच अस्तित्वच लुप्त होऊन बसले होते. कुठे अंधकारामध्ये ते अस्तित्व, त्याचा अनुभव शिवपित्याच्या प्राप्तीमध्ये, त्यांच्या सानिध्यामध्ये कालचक्राच्या या कल्याणकारी पुरुषोत्तम संगम युगावरती मी चेतन सत्ता करत आहे. सृष्टीवरती करोडो आत्मे आहेत, परंतु मी किती भाग्यशाली आत्मा आहे. माझा किती विशेष पाठ आहे, जे अशा समयी परमात्म्याचं श्रेष्ठ ज्ञान, त्यांचा तो सहवास, सानिध्य मला प्राप्त होत आहे. खरंच हे कालचक्र खूप कल्याणकारी आहे. मी आत्मा कल्याणकारी पाठ बजावत आहे. श्रेष्ठ आध्यात्मिक ज्ञानानं स्वतःमध्ये निरंतर श्रेष्ठ परिवर्तन आणण्यासाठी स्वतःला जागृत करत आहे. स्वतःमध्ये शिवपित्याकडून येणारी ती शक्ती भरत आहे, जेणेकरून या कल्याणकारी थोड्याशा काळामध्ये खूप श्रेष्ठ उच्च परिवर्तन मी माझ्यामध्ये आणून पुन्हा आपल्या घरी जाऊन सृष्टीच्या आदी कालामध्ये देवत्व पद प्राप्त करू शकेल. स्वतःचा हा कालचक्रातला पाठ, स्थिती सगळं पाहून मनोही मन मला खूप आनंद, सुखाची अनुभूती होत आहे. मी आत्मा खरंच खूप महान भाग्यशाली आहे. शिवपिता त्याचं सत्य ज्ञान मला प्राप्त झाले आहे. या सुंदर अनुभूतीमध्ये मगन होऊन जा.
तर मग मंडळींनो, उलगडलीत की नाही आपली सगळी प्रश्न? दीदींनी किती निश्चित रूपानं आपल्याला सांगितलं आहे की आता कलियुगाचा अंत आणि सतयुगाची आदी याचा मध्यकाल पुरुषोत्तम संगमयुग चालला आहे. कारण स्वतः परमात्मा या सृष्टीवर परिवर्तनाचे श्रेष्ठ कार्य करत आहे. त्याचबरोबर दीदींनी गुड न्यूज ही दिली की स्वर्णिम युगाचे दार आता दूर नाही. सृष्टीचक्रावर आणि त्याचबरोबर सांगितलं की सृष्टीचक्रावर चालणारा हा खेळ कल्याणकारी आहे. जसे भारतामध्ये जी नाटकं लिहिली गेली त्यांचा शेवट सुखांताने होतो, तसेच ह्या सृष्टीचक्रावर जे काही घडत आहे ते कल्याणकारीच आहे. किती सुंदर शब्दांचा दीदींनी प्रयोग केला की रमजान मध्ये राम आणि दिवाळीमध्ये अली. तर पाहायला गेलं तर ही दैहिक रूप जी आहेत हिंदू मुस्लिम, ही सगळी दैहिक रूप द्वापर युगापासून यांची सुरुवात झाली. खरे तर मूळ रूपात आत्म्याचा मूल धर्म जो आहे तो सुख आणि शांती आहे, जो सतयुग आणि त्रेतायुगामध्ये हाच दैवी धर्म होता. तर कितीतरी प्रश्नांची आज दीदीने आपल्याला उत्तरं दिलेली आहेत. दीदी, आपलं खूप खूप धन्यवाद. इतक्या सुंदर जे काही सत्र आज झालेलं आहे, तर बरंच काही आपल्याला कळालेलं तर आहेच, पण तरी सुद्धा कोणाच्या मनात काही आशंका असेल तर नक्कीच आपण दीदींना विचारू शकता. दीदी, नेहमीप्रमाणे सगळेच अगदी पूर्णपणे या ज्ञानाला आत्मसात करत आहेत आणि संतुष्ट होत आहेत. तर दीदी, मला असं वाटतं आजचं सत्र आपण थांबूया. मित्रांनो, उद्या पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन सत्रामध्ये, ज्याच्यामध्ये अजूनही आपल्याला जे काही वेगवेगळे प्रश्न या सृष्टी संबंधात, आपल्या पुढील जीवनासंदर्भात, त्याचबरोबर कर्माबद्दल जे काही अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरं दीदी नक्कीच आपणाला उद्या देतील. तर नक्की उद्या 5 वाजता आपण भेटूया झूम ऍप वर. तोपर्यंत स्वस्थ रहा, सुरक्षित रहा. ओम शांती.